मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखापैकी 1 लाखाची मदत दिवाळीच्या आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय, उद्धव ठाकरे यांचं उत्तर। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरेंवरील प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं विधान। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले, चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याची टीका। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराज यांचा इशारा। सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणाऱ्या वकिलाची बाजू हे ऐकली पाहिजे, कबूतर बचाव धर्मसभेत भारतानंद सरस्वती यांचं वक्तव्य। जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, पालिका निवडणुकीतही उमेदवार उभे करणार, दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी। रवींद्र धंगेकर यांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी, सूत्रांची माहिती तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत, धंगेकरांचं उत्तर। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही। अजित पवार यांचा टोला, आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजित पवार यांचा सल्ला। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य, तर जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, नोटीस पाठवणार अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट। सचिन घायवळ याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई, निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही, हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला, सवाल उपस्थित करत भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा रोहित पवार यांच्याकडे रोख। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते भेट घेणार, फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनीही शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा फडणवीस आढावा घेणार। मराठवाड्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी, सूत्रांची माहिती, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबतं। माहिती म्हणूनच निवडणुका लढवायच्या, मात्र काहींकडून आमचा छळ कपट करण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचं मोठं विधान, मात्र रोख कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। कोल्हापुरात वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा आणखी एक व्हिडिओ समोर, पेठ वडगावमधील एका शिक्षण संस्थेमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मध्य रेल्वेवर दुपारी 12:30 वाजल्यापासून आता 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद, कर्जत नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी 2 योजनांचा शुभारंभ, 11,440 कोटी रुपयांची डाळ उत्पादन योजना आणि 24,000 कोटींच्या धनधान्य कृषी योजनेचं उद्घाटन। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।